नमस्कार. माय मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण CBSE माध्यमाच्या इयत्ता 10वीचा 23 फेब्रुवारी म्हणजे आजच झालेल्या पेपराचं ॲनालिसिस पाहणार आहोत. कोड आहे 009. सेट नंबर 4. प्रश्नपत्रिकेत 11 छापील पाने आहेत आणि 8 प्रश्न आहेत. जसे बोर्डाने त्यांचे सॅम्पल क्वेश्चन पेपरमध्ये दिले होते. एकूण 8 प्रश्न. चला तर आपण सुरुवात करूया आपल्या पेपरच्या ॲनालिसिसला. मी इथे MCQs जे आहेत बहुपर्यायी प्रश्न त्यांची उत्तरं दिलेली आहेत. एकूण गुण आहेत 80. वेळ आहे 3 तासांचा. वाचण्यासाठी 15 मिनिटं आधी दिलेली आहेत. 10:15 ते 10:30 अशी 15 मिनिटं वाचनासाठी दिलेली होती. प्रश्नपत्रिकेमध्ये अ, ब, क, ड असे 4 विभाग आहेत. पहिला विभाग आहे वाचन विभाग, वाचन व आकलन. एकूण 15 गुणांसाठी विचारलेला हा आहे उतारा. उतारा सोपाच आहे आणि मला असं वाटतंय कुठेतरी हा वाचल्यासारखा वाटतोय हा उतारा. तर इयत्ता 10वीच्याच आधीच्या कुठल्या तरी पेपरमध्ये किंवा सॅम्पल क्वेश्चन पेपरमध्ये हा सेम उतारा, हाच उतारा आधीही येऊन गेलेला आहे. जर कोणी आधीचे पेपर सॉल्व केले असतील, पाहिले असतील तर त्यांना लगेच हे लक्षात आलं असेल. इथे मी प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहेत. हे आहेत बहुपर्यायी प्रश्न. यापैकी कोणतेही 5 लिहायचे होते. भारत देश कोणाचा मुकुटमणी आहे? सरळ सरळ प्रश्नाचं उत्तर आपल्याला पहिल्याच ओळीत सापडतं. पृथ्वीचा. येथे जन्मलेल्या महापुरुषांनी कोणते कार्य केले? तर मानवतेचा बोध. अद्भुत केंद्र कशास म्हटलेले आहे? नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठांना. येथील कसलेल्या जमिनीत काय पिकते? सोने. विदेशी लोकांनी भारतात येऊन काय केले? ज्ञान आणि वैभव प्राप्त करून घेतले. आणि 6वा प्रश्न आहे पाणिनी आणि चाणक्य कोणत्या विद्यापीठामध्ये अध्यापक होते? तर तक्षशिला विद्यापीठामध्ये हे अध्यापक होते. यातलाच पुढचा प्रश्न आहे, उपप्रश्न आहे बी. गद्य उताराच्या आधारे पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहायची आहे. कोणतेही 3. तर लेखकाने कोणकोणत्या नद्यांचा उल्लेख केला आहे? चाणक्य कोण होते? जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ कोणते? आणि कोणकोणत्या प्रतिभावंत कवींचा उल्लेख लेखकाने केलेला आहे? तर चाणक्य होते अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणपटू. आणि प्रश्नांची उत्तरं मी इथे अधोरेखित केलेली आहे आणि त्यांचा क्रमांकही दिलेला आहे. पहिला आहे उतार्यात आलेल्या नद्या आहेत गंगा, यमुना, कृष्णा, गोदावरी, कावेरी आणि नर्मदा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे ग्रंथांची नावे. तर इथे काही ग्रंथांची नावं तर नाही आहेत, पण वेद, उपनिषदे आणि गीता असं उत्तर आपल्याला इथे सापडतं. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे चाणक्य कोण होते? तर अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणपटू. इथे जरा चूक झालेली आहे. इथे राजकारणपटू झालेला आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे की कोणकोणत्या कवींची नावं आले आहेत? तर हे संत कवी आहेत व्यास, भवभूती, कालिदास, ज्ञानेश्वर, तुकाराम आणि तुलसीदास. तर ह्यांचं काव्य वैभव म्हणजेच हे आहेत कवी. तर हा एक थोडासा लगेच उत्तर न सापडणारा हा एक चौथा प्रश्न आहे. बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला सरळ सरळ इथे सापडत आहेत. पुढील प्रश्न आहे कविता. तर कविता यावेळी सोपी आलेली आहे आणि छोटीशीच कविता आहे. छळून घ्या संकटांनो, संधी पुन्हा मिळणार नाही. तर ह्यावरती MCQs आहेत, बहुपर्यायी प्रश्न आहेत. कोणतेही 4 लिहायचे आहेत. मी इथे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे. कवीला आपला देह कशाचा वाटतो? तर कर्पूराचा. दुसऱ्याच ओळीमध्ये इथे उत्तर आपल्याला दिसेल. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे कोणत्या मार्गाचा उल्लेख आलेला आहे? तर बिकट मार्गाचा उल्लेख इथे आलेला आहे. त्यानंतर लाख दिवे कशास म्हटले आहे? तर आकांक्षांना. इथे सरळ सरळ उत्तर आपल्याला आकांक्षा शब्द जरी विद्यार्थ्यांनी शोधला तर त्यापुढे आकांक्षांचे लाख दिवे असं आपल्याला उत्तर लगेच मिळेल. कवीजवळ कोणती कट्यार आहे? तर इथे धैर्याची कट्यार. मार्ग बिकट आला तर कवी काय करणार आहे? शेवटच्या इथे ओळींमध्ये हे उत्तर आहे की मागे वळणार नाही. मार्ग बिकट आला तर कवी मागे वळणार नाही. त्यानंतर एका वाक्यात उत्तर द्यायचे आहे. तर कवितेची ही एका वाक्यात उत्तरे जराशी अवघड आहेत. तर
कवी संकटांना उद्देशून बोलत आहे, कारण इथे आपल्याला इथे दिसतंय की छळून घ्या संकटांनो, संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाही. म्हणजे कवी संकटांना आवाहन करत आहे. कवी आनंदाने काय सहन करणार आहे, तर कवी आनंदाने घाव सहन करणार आहे. साहिन मी आनंदाने तुमचे वर्मी घाव. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, कवीने कोणते आव्हान दिले आहे, तर कवीने संकटांना स्वतःवर चालून येण्याचे किंवा आक्रमण करण्याचे आवाहन दिलेले आहे. कारण इथे आपल्याला ही ओळ दिसते, आव्हान माझे तुम्हाला चालून या माझ्यावरी. या ओळीमध्ये आपल्याला कवीचं आव्हान दिसते आहे. त्यानंतर शेवटी कवी स्वतःबद्दल काय म्हणतात, तर कवी शेवटी म्हणतो की संकटांनो सावधान, मी गाफील असणार नाही, असे कवी स्वतःबद्दल म्हणत आहेत. चला तर पुढील प्रश्न आहे व्याकरणावरचा. व्याकरणाला एकूण 20 गुण आहेत. आपण वरती आकरणाचे 15 गुण पाहिले आहेत. आता व्याकरणाचे 20 गुण. यामध्ये आपल्याला सर्वच्या सर्व प्रश्न बहुपर्यायी आहेत, जे सॅम्पल पेपरमध्ये दिले होते. अगदी तोच शब्द बोर्डाने यावेळी पाळलेला आहे, नेहमीसारखाच. खालील पर्यायातून सामान्य नामाचा योग्य पर्याय निवडा. मुलगा हे सामान्य नाम आहे. बाकी निराशा हे भाववाचक नाम आहे. थंडगार हे विशेषण आहे आणि राघव विशेष नाम आहे. राम आणि श्याम दोघेही गरीब मुले आहेत. उभयान्वयी अव्यय ओळखायचा आहे आणि हे उभयान्वयी अव्यय आहे. यामध्ये हळूहळू हा शब्द कोणत्या जातीचा शब्द आहे, तर मुलांनो हा क्रियाविशेषण अव्यय आहे, हळूहळू. त्यानंतर पुढील वाक्यात रिकाम्या जागी योग्य क्रियाविशेषण अव्ययाचा वापर करायचा. त्यांनी गाडी सावकाश चालविली. वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. पुस्तक कपाटामध्ये आहे, तर मध्ये अधोरेखित आहे, शब्दयोगी अव्यय आहे. मध्ये शब्दाला जोडून आलेले, चिटकून आलेले जे असतं ते असतं शब्दयोगी अव्यय. पुढील प्रश्न आहे, उपप्रश्न आहे बी, सूचनेप्रमाणे उत्तर लिहा. मुलांनो हा काळ या व्याकरण घटकाशी संबंधित प्रश्न असतो. संजय पुस्तक वाचेल, काळ ओळखायचा होता. या वाक्याचा काळ आहे भविष्यकाळ. खर्च केलेल्या पैशांचा मी हिशोब केला, तर हे वाक्य आहे स्वतः भूतकाळातलं आणि यामध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. याचं भविष्यकालीन वाक्य तयार करायचं आहे. याचं वाक्य तयार होईल, खर्च केलेल्या पैशांचा मी हिशोब करेन किंवा मी हिशोब करणार आहे. तिसरा प्रश्न आहे, तिसरं वाक्य आहे, गावात शाळेसाठी खूप मदत मिळेल. तर या वाक्याचं वर्तमानकालीन वाक्य करायचं आहे. विद्यार्थ्यांनो, मिळेल हे भविष्यकालीन वाक्य आहे आणि त्याचं वर्तमानकालीन वाक्य करायचं आहे. तर ते असेल, गावात शाळेसाठी खूप मदत मिळाली किंवा मिळत आहे. चौथा आहे, नितीन सकाळी व्यायाम करतो. तर भूतकालीन वाक्याचं करायचं आहे. करतो म्हणजे वर्तमान काळ दर्शवतं आणि आपल्याला याचं भूतकालीन वाक्य करायचं, तर ते असेल, नितीन सकाळी व्यायाम करत असे किंवा करत होता, हे असेल याचं भूतकालीन वाक्य. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, तिसरं आहे सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. तर विद्यार्थ्यांनो हा प्रश्न असतो वाक्याच्या प्रकारांचा. यामध्ये वाक्याचे प्रकार ओळखायचे आहे किंवा बदल करायचा आहे आणि हा बहुपर्यायी प्रश्न नसतो. तर पहिला आहे, तू आमच्याबरोबर खेळायला येणार का? अर्थातच इथे चिन्ह आलं, म्हणजेच हा प्रश्नार्थी वाक्याचा प्रकार आहे. त्यानंतर उमेशच्या घरापासून नदी लांब नाही. लांब नाही याला विधानार्थी आणि होकारार्थी करायचा आहे. तर नाही हा शब्द वगळायचा आहे, म्हणजेच उमेशच्या घरापासून नदी जवळ आहे. हे झालं विधानार्थी आणि होकारार्थी वाक्य. तिसरं आहे, मुलांनी खूप खेळावे. तर हे विधानार्थी वाक्य आहे आणि याचं आज्ञार्थी करायचं तर सोपं आहे, वे वगळायचा आहे आणि आपलं उत्तर तयार होतं, मुलांनी खूप खेळा. मुलांनो खूप खेळा हे होईल आज्ञार्थी वाक्य, मुलांनो खूप खेळा. त्यानंतर चौथा आहे, तुझा आवाज खूप छान आहे. हे विधानार्थी वाक्य आहे आणि याचं रूपांतर करायचं आहे उद्गारार्थी वाक्यामध्ये. तर किती छान आहे तुझा आवाज आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह इथे असणार आहे, हे होईल उद्गारार्थी वाक्य. आता पुढील प्रश्न आहे डी, सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. तर हा वचन या व्याकरण घटकाशी संबंधित प्रश्न असतो. पहिला आहे, खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता ते ओळखा. अगदी सोपं असं उत्तर आहे, डोळा. एक डोळा, अनेक डोळे. तर एक डोळा हे निश्चितपणे एकवचन आहे. बाकीचे असतात
तो दगड अथवा ते दगड म्हणजे एकवचन किंवा अनेकवचन होतं. तो पाय किंवा ते पाय म्हणजे एकवचन किंवा अनेकवचन. आणि ती बाजू किंवा त्या बाजू म्हणजे एकवचन किंवा अनेकवचन. तर निश्चितच इथे निश्चितपणे एकवचनी शब्द आहे डोळा. त्यानंतर दुसरा आहे झाडाखाली फळ पडले आहे. तर ह्याचं होईल फळ अधोरेखित शब्द आहे आणि त्याचं वचन बदलायचं तर झाडाखाली फळे पडली आहेत. गाडी या शब्दाचं वचन बदलायचं गाड्या होतं ते. अगदी सोपं आहे. आता पुढील प्रश्न आहे प्रश्न चौथा. सूचनेप्रमाणे उत्तर लिहा. तर हा प्रश्न जो आहे हा असतो लिंग या व्याकरण घटकाशी संबंधित असतो. तर पुढीलपैकी भिन्नलिंगी शब्दाचा योग्य पर्याय. भिन्नलिंगी शब्द ओळखायचा आहे. तर ती गाय, ती भिंत, ती चिमणी आणि आपलं उत्तर असणार आहे तो खडू. म्हणजे खडू हे पुल्लिंगी आहे म्हणून हा भिन्नलिंगी पर्याय ठरतो आणि आपलं उत्तर असेल खडू. दुसरा आहे लिंग विचारानुसार गटात न बसणारा शब्द कोणता. तर पुन्हा तो ती तेचाच नियम जर आपण लावला तर ते फूल, ते विमान, ते झाड आणि आपलं उत्तर आपल्याला मिळतं इथे ती होडी. म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहे, बाकी सगळे नपुंसकलिंगी शब्द आहेत म्हणून आपलं उत्तर असणार आहे बी होडी. तिसरा प्रश्न आहे माकड या शब्दाचे लिंग बदला. तर माकडीण हे बरोबर उत्तर आहे बी. त्यानंतर पुढील प्रश्न आहे सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. समानार्थी शब्दांशी हा प्रश्न निगडीत असतो. तर यामध्ये समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखायची आहे. ती आहे विनय आणि नम्रता. बाकी इथे सगळे वेगळे शब्द आहेत. तर समानार्थी शब्दांचं उत्तर आपलं असणार आहे सी विनय नम्रता. पुढच्या पानावर जाऊया आपण. गटात न बसणारा शब्द. तर हे आहे समानार्थी शब्दांशी संबंधित आहे हा. ताकद, बळ आणि सामर्थ्य म्हणजेच ताकद, शक्ती आणि कष्ट म्हणजे मेहनत, परिश्रम. तर आपलं उत्तर असणार आहे ए कष्ट. तिसरं हे सृष्टीचं समानार्थी शब्द. तर सृष्टीचा समानार्थी शब्द आहे जग. पुढील प्रश्न आहे सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. तर हा विरुद्धार्थी शब्दांशी संबंधित असतो हा प्रश्न. तर विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी समान विरुद्ध असमान. बाकी खरे म्हणजे सत्य, मान, सन्मान हे कुठेही काही लागत नाही. तर आपली उत्तर असणार आहे समान विरुद्ध असमान. जवळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. सोपं उत्तर आहे लांब. दुरुस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढील पर्यायातून ओळखायचा आहे. तर दुरुस्त विरुद्ध नादुरुस्त. सोपं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे डी सूचनेप्रमाणे उत्तरे लिहा. विद्यार्थ्यांनो या प्रश्नामध्ये बरीच गडबड आपल्याला इथे दिसून येत आहे. आपला इयत्ता 10वीचा अभ्यासक्रम असतो. समासाशी संबंधित जे आहे ते याने विचारलेलं आपल्याला अभ्यास घटक जेव्हा वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला मिळतात त्यामध्ये समासासाठी CBSE माध्यमासाठी बोर्डाने आपल्याला सांगितलेलं होतं की आपल्याला अव्ययीभाव समास असणार आहे, द्विगु समास असणार आहे आणि द्वंद्व समासाचे 3 प्रकार असं बोर्डाने आपल्याला स्पष्ट केलेलं होतं. पण जेव्हा आपण या प्रश्नाकडे पाहत आहोत आपल्याला इथे आपल्या सिलेबसमध्ये नसलेला एक व्याकरण समासातील प्रकार आपल्याला दिसतो आहे. इथे तत्पुरुष समास. तर तत्पुरुष समासाची इथे उदाहरणं दिसत आहेत. तर पहिला प्रश्न आहे खालीलपैकी समास प्रकारांच्या गटात न बसणारा शब्द कोणता. तर समास प्रकार जर आपण इथे पाहायला गेलं तर पहिला आहे भाजीपाला. भाजीपाला आणि इतर गोष्टी म्हणजे हा झाला द्वंद्व समास. समाहार द्वंद्व समास. द्वंद्व समासातील समाहार द्वंद्व समास होईल. आणि दुसरा आहे सूर्योदय. सूर्याचा उदय म्हणजे हा षष्ठी तत्पुरुष समास आहे. चा म्हणजे तत्पुरुष समास, षष्ठी तत्पुरुष समास. आणि सी मध्ये आहे पंचपाळे. पंचपाळे म्हणजे 5 पाळ्यांचा समूह म्हणजे द्विगु समास. द्विगु समास अर्थातच तत्पुरुष समासाचाच एक उपप्रकार आहे द्विगु समास. म्हणजे पुन्हा आपल्याला इथे दिसून येत आहे तत्पुरुष समास. आणि प्रहार. प्रहार खरं तर हा आता अव्ययीभाव म्हणावा की तत्पुरुष समास म्हणावा. कारण प्रहार, आहार, विहार अव्ययीभाव बनेल जर आपण याचं पहिलं पद बदलतो आहोत तर. आणि दुसरं म्हणजे तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते. तर मी नेटवर सर्च केलं तिथे हा तत्पुरुष समास दाखवत आहे. तर हा संदिग्ध प्रश्न आहे. बोर्डाने याचे ग्रेस मार्क आपल्याला द्यायला हवेत. कारण याचं उत्तर जर पाहायला गेलं तर हे तत्पुरुष 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 आणि हा एकच आहे हा द्वंद्व समासाचा आहे. पण जर आपल्या अभ्यासक्रमातच तत्पुरुष समास नाही आहे तर तत्पुरुष समासाचे इतर हे प्रश्नच पर्यायच इथे द्यायला नको होते. त्यानंतर पुढील प्रश्न पुन्हा आहे तोंडपाठ. मुलांनी कविता तोंडपाठ केली. तोंडपाठ म्हणजे तोंडाने पाठ. हा
तृतीया तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. पण काही ठिकाणी किंवा काही अपवादात्मक हा अव्ययी भाव सुद्धा म्हटला जातो, कारण तोंडपाठ मुखपाठ. तर हा सुद्धा प्रश्न जो आहे ह्याचे दोन्हीही पर्याय बरोबर असतील तर दोन्हीपैकी कोणताही पर्याय जर विद्यार्थ्याने निवडला असेल तर त्याचं उत्तर बोर्डाने बरोबर असं द्यायला हवं. बघूयात आता आपण काय होतं पुढे ते. पुन्हा तिसरा प्रश्न जो येतो तो आहे पुरणपोळी. पुरणपोळीचा जर आपण विग्रह पाहिला तर तो असेल पुरण घालून तयार केलेली पोळी. म्हणजेच पुन्हा हा तत्पुरुष समासाचाच एक प्रकार येतो, मध्यम पदलोपी. पुरणपोळी, पुरण घालून तयार केलेली पोळी, हे मधले पद गाळून टाकले, पदांचा लोप केला, तर हा आहे तत्पुरुष समास, मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. तर हा असणार आहे तत्पुरुष समास. याला आता इतरेतर द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास, अव्ययी भाव समास, द्विगु समास. तर जर आपण याचं पुरण आणि पोळी असं जर केलं तर याचं उत्तर इतरेतर द्वंद्व समास असं असेल. पण हा विग्रह खरं तर चुकीचा आहे. त्यामुळे इथे तत्पुरुष समासचा पर्याय दिलेला नाही आहे, तर बोर्डाने याही प्रश्नाचं उत्तर ग्रेस मार्क म्हणून 1 मार्क आपल्याला गुणदान करायला हवंय. तर समासाच्या 3ही प्रश्नांमध्ये यावेळी आपल्याला गडबड दिसून येत आहे. आता पुढील प्रश्न आहे पाठ्यपुस्तकांवर आधारित 30 गुण. अगदी सोपे प्रश्न आहेत हे. ज्यांनी अभ्यास केलाय, ओळनं ओळ वाचलेली आहे त्यांना अगदी लगेच याची उत्तरं सापडतील. पंतांनी कोणती भीष्म प्रतिज्ञा केली तर 2 महिन्यात 50 पाऊंड वजन कमी करून दाखवेन तर खरा. ही भीष्म प्रतिज्ञा पंतांनी केली होती. कथेचं दुसरं नाव काय आहे तर गोष्ट आहे. आपल्या पावलांचा काळा रंग कार्बन उत्सर्जन आपण किती करतो यावरून ठरतो. निरंजनने नागरिक शास्त्राची परीक्षा दिली नव्हती. अब्दुल तपोवनात बांगड्या भरण्यासाठी किंवा कुष्ठरोगी स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जात होता. पुढील आहे रिकाम्या जागा भरा. तर हा सुद्धा अगदी सोपा असा प्रश्न आहे. हायस्कूलमध्ये भावेसर भौतिकशास्त्र विषय शिकवत होते. या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनू लागलेलो आहे. थोरांची चरित्रे सामान्यांना प्रेरणा देतात. पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केले आणि देवळातल्या पहारेकराने 2चे टोले दिले. तर सोपी प्रश्न आहेत हे. त्यानंतर पुढचं आहे लेखकाने दिलेल्या शालीचा उपयोग भिक्षेकराने कसा केला त्याचे कारण. तर भिक्षेकराने, आता मी अगदी एका ओळीत सांगते जस्ट, की भिक्षेकराने त्या शाली विकल्या आणि त्याने 2-3 दिवस पोटभर जेवण केलं. तर हा उपयोग त्याने केला होता आणि त्याचं कारण आहे की तो भिक्षेकरी आहे, त्याला शाली शोभणारच नव्हत्या म्हणून त्याने ते विकल्या आणि जेवून घेतलं. तर ह्याचं दीर्घोत्तरी विद्यार्थ्यांनी लिहिलंच असेल. मी फक्त एक त्याची मूळ संकल्पना सांगितली. माशेलकरांनी युनियन हायस्कूलच्या शिक्षकांविषयी कृतज्ञता कोणत्या शब्दात व्यक्त केली तर तळमळीने शिकवणारे वगैरे असं सोपं साधं उत्तर आहे. आता माझ्याकडे पुस्तक नाही आहे समोर, तर नंतर एक्सप्लेन करते मी हे. आणि आजच्या चुकीच्या जीवनशैलीबाबत अभिषेकच्या बाबांनी कोणते मत व्यक्त केले आहे. तर आपण जवळ जाण्यासाठी सुद्धा गाडी वापरतो, सार्वजनिक वाहनांचा वापर करत नाही, असे बऱ्याचशा गोष्टी अभिषेकच्या बाबांनी सांगितलेल्या आहेत. दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तर मी माझ्या पुढील व्हिडिओमध्ये देईन. आता पुढचा आहे डी प्रश्न आहे कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा खालील वाक्यातील योग्य त्या ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाने यावेळी जेव्हा सॅम्पल पेपर पब्लिश केला तेव्हा त्यामध्ये बोर्डाने प्रश्न दिला होता की खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखा व त्यांचा अर्थ कंसातील कोणत्या वाक्प्रचारांशी जुळतो ते लिहा. म्हणजे सरळ सरळ वाक्प्रचार शोधायचा होता आणि त्याचा कोणत्या याच्या अर्थाशी जुळतो म्हणजे डॅश करून अगदी त्याचं उत्तर लिहिलं असतं तर पूर्ण मार्क मिळणार होते. पण बोर्डाने आपलाच दिलेला शब्द पाळलेला नाही आहे आणि इथे प्रश्नाच्या स्वरूपातच बदल केलेला आहे. तर फक्त वाक्प्रचार आणि अर्थ ओळखायचे होते, तर इथे आता त्यांनी वाक्प्रचाराचा वापर करून वाक्य पुन्हा लिहायला सांगितलेलं आहे. हा प्रश्न होता 2024-25च्या स्वरूपाचा. म्हणजे 25-26 मध्ये बोर्डाने जी सॅम्पल क्वेश्चन पेपर पब्लिश केला
त्यामध्ये या प्रश्नाचं स्वरूप वेगळं आहे आणि आता दिलेला प्रश्न इथे वेगळा आहे. तर इथे सुद्धा थोडं सहानुभूतीपूर्वक पेपर चेक करून विद्यार्थ्यांना मार्क्स द्यायला हवेत. आणि दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे ज्या क्रमाने प्रश्न दिलेले आहेत 1, 2, 3, 4, 5 त्याच क्रमाने इथे पर्याय दिलेले आहेत. बघा, नको त्या गोष्टी म्हणजे उपद्व्याप, रममाण झाले म्हणजे मग्न होणे, मनापासून सहभागी झाले तर ह्यातली काही शब्दरचना जमलेली नाहीये. तर झोकून देणे त्याचा अर्थ होतो निराश झाली नाही म्हणजे खचून गेली नाही आणि प्रत्येकाने मदत केली पाहिजे म्हणजे हातभार लावला पाहिजे. तर 1, 2, 3, 4, 5 आणि 1, 2, 3, 4, 5 अशा सरळ सरळ सिक्वेन्सने इथे प्रश्न आणि त्यांची उत्तरं दिलेली आहेत, पण प्रश्नाचं स्वरूपच इथे बदलून टाकण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न आहे आता कवितेशी संबंधित प्रश्न 6 पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 4 लिहायची होती. सोपे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांनो. आपण अभ्यास केलेलाच असेल तर सरळ सरळ त्यांची उत्तरं आहेत. कनवाळू माता का धाव घेते तर आपले बाळ अग्नीमध्ये सापडू नये, आगीमध्ये सापडू नये म्हणून कनवाळू माता धाव घेते. देशाच्या मातीवर कोणाचा अधिकार आहे तर देशवासियांचा अधिकार आहे. इंदिरा संतांना आपल्या जीवापेक्षा कोणती गोष्ट मोठी वाटते तर सैनिकांची शौर्यगाथा मोठी वाटते. कवीच्या सहाय्यास कोण धावून आले तर अश्रू धावून आले. संत नामदेवांनी चातक कोणाला म्हटले तर स्वतःलाच त्यांनी चातक म्हटलेले आहे. कवयित्रीने ज्योतींची उपमा कोणाला दिली आहे तर देशवासियांना किंवा देशवासियांच्या डोळ्यांना किंवा केवळ डोळ्यांना. तर यातलं कोणतं उत्तर अगदी बरोबर असणार आहे ते आता आपल्याला आन्सर कीमध्येच मिळणार आहे, मार्किंग स्कीममध्येच मिळणार आहे. रिकाम्या जागासुद्धा कवितेच्या ज्या आहेत 6 मध्ये अगदी सोप्या आहेत. तर चैतन्याचे फिरे सुदर्शन, भाकरीचा चंद्र शोधण्यात, अंकिला मी दास तुझा, हजार आम्ही एकी बळकट, दीनदुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. आता पुढील प्रश्न आहे काव्यपंक्तींचे संदर्भासह स्पष्टीकरण करायचं होतं, कोणतेही एक करायचं होतं. तर इथे दिलेलं आहे दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो. तर 2 दिवसमधील हे आलं होतं. दोन्ही सोपे आहेत. विद्यार्थ्यांनी जे जमत असेल ते केलं असेल. दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये मी माझा व्हिडिओ पुन्हा एकदा पब्लिश करणार आहे, तर त्यामध्ये जे दीर्घोत्तरी प्रश्न आहेत त्यांची उत्तरं मी देणार आहे. त्यानंतर एका वाक्यात उत्तरं हा प्रश्न आहे स्थूल वाचनाशी संबंधित प्रश्न 7वा. तर होमी बाबांचे व्यक्तिमत्व वगैरे सगळे सोपे प्रश्न आहेत. फक्त हा इनामदार जो आहे हा इनाम अरबी आणि हे फारसी. तर इनामदार कोणत्या भाषेतील आहे एकदा पाहावे लागेल. त्यानंतर इथे जरा ही पुन्हा शुद्ध लेखनाची चूक दिसते आपल्याला. अरबी हे अरबी आहे. बाकी सगळी सोपी प्रश्न उत्तर आहेत. त्यानंतर निबंध आहेत. आत्मकथन, मला पंख असते तर कल्पनाप्रधान निबंध आणि वर्णनात्मक निबंध सणांचे महत्त्व. त्यानंतर कथा जी आहे ती सुद्धा अगदी सोपी दिलेली आहे. मोठा बंगला, पाळीव कुत्रा, घरातील माणसे, कामानिमित्त बाहेर, घरी आजी एकट्या, चोराचा प्रवेश, कुत्रा हल्ला करून चोराला पळवून लावतो, घराचे व आजीचे रक्षण, कुत्र्याचे कौतुक, तर कुत्र्याचा इमानदारपणा यामध्ये आपल्याला दिसणार आहे. श्रीमंत माणूस, 3 मुले, घराची जबाबदारी सोपवण्यासाठी मुलांची परीक्षा, 5 रुपये देतो घरभर पदार्थ आणणे, पहिली 2 मुले अयशस्वी, धाकटा मुलगा 4 मेणबत्त्या व काडेपिटी आणतो, घरभर प्रकाश, त्याची निवड. तर सोपी अशी कथा आहे ही. आनंदी पब्लिकेशनच्या बहुतेक इयत्ता 4थी की 5वी, पण अशोकाचे चातुर्य बहुधा 4थीमध्ये. तर अशोकाचे चातुर्यमध्ये नावाचा एक पाठ आहे गोयल पब्लिकेशनच्या आनंदीमध्ये. तर सेम त्याच धर्तीवरती ही श्रीमंत माणसाची कथा इथे दिलेली आहे. त्यानंतर पत्र लिहायचं होतं. तर पत्राचा सुद्धा फॉर्मॅट अगदी जसं नेहमी सांगितला जातो तसाच आहे. तर मागणी पत्र आहे क्रीडा साहित्याच्या दुकानातून, क्रीडा साहित्य मागवायचं आहे. फक्त इथे जरा थोडंसं ही शब्दरचना खटकते मला. शालेय प्रतिनिधी, आपण नेहमी विद्यार्थी प्रतिनिधी असा एक प्रमाण शब्द वापरतो, इथे शालेय प्रतिनिधी म्हटलेला आहे. आणि दुकान मालकास पत्र लिहायचं. तर हे दुकान मालकास किंवा व्यवस्थापकास हा एक चांगला शब्द होता, भारत असतं, पण इथे दुकान मालकास असं विचारलंय. हरकत नाही, विद्यार्थ्यांनी आता दुकान मालकास किंवा व्यवस्थापकास लिहिलं असेल तरी बोर्डाने त्याला मार्क द्यायला हवेत. त्यानंतर तक्रारपत्र आहे. तर
मागवलेल्या पुस्तकांच्या यादीतील एक पुस्तक कमी पाठवल्याबद्दल तक्रार करणारं पत्र, सोपं पत्र आहे. त्यानंतर किराणा दुकानाची जाहिरात आणि योगा क्लासेसची जाहिरात विचारलेली आहे. तर सॅम्पल पेपरमध्ये बोर्डाने देताना विचारलं होतं, योगासने शिकवणाऱ्या वर्गाची जाहिरात तयार करा आणि इथे सुद्धा आलेलं आहे योगा क्लासेसची जाहिरात. तर हा जो पेपर आहे हा आहे इझी टू मॉडरेट असं मी याचं ॲनालिसिस करेन. कारण पेपर तसा सोपा आहे. फक्त बोर्डाने स्वतःच जो घोळ घातलेला आहे वाक्प्रचारांमध्ये आणि समासामध्ये, तर त्यामध्ये विद्यार्थ्यांचा कदाचित सोडवताना वेळ गेलेला असेल. तर मुलांनो, हा आज आपण पाहत आहात 23 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला द्वितीय भाषा CBSE माध्यमाचा हा पेपर आहे. याचं ॲनालिसिस आपण पाहिलं. इझी टू मॉडरेट असं मी याचं वर्णन करेन. धन्यवाद.